नमस्कार मित्रांनो, आपल्याला घरकुल मंजूर आहे. घरकुलसाठी किती अनुदान मिळते हे आपल्या चॅनलवरती सांगितलेलं आहे. यातीलच एक भाग म्हणजे घरकुलसाठी रोजगार हमी योजनेतून आपल्याला 28,080 रुपये मजुरी म्हणून मिळतात हे सुद्धा सांगितलेलं आहे. पण हे 28,080 रुपये मिळालेले आहेत का, किंवा त्यापेक्षा कमी मिळालेले आहेत का, किंवा रोजगार हमीचे पैसे आपल्याला खरोखरच जमा होतात का, हे ऑनलाईन फक्त 2 मिनिटात तपासता येणार आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया. डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला लिंक देण्यात आलेली आहे, किंवा पहा इथे लिंक आहे pmayg.dord.go.in या वेबसाईट वरती यायचं आहे. या वेबसाईट वरती आल्यानंतर पहा असा इंटरफेस दिसेल. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहा इथे आवाज सॉफ्ट नावाचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथं पहा रिपोर्ट नावाचा 2 नंबरचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. यानंतर नवीन पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला पहा इथं ABCD असा ऑप्शन आहे, तर आपल्याला यायचं आहे डायरेक्टली तुम्हाला जी नावाच्या ऑप्शन वरती. पहा जी नावाचा, आणि इथे पहा हाऊस सँक्शन वर्क क्रिएशन इन MG नरेगा 3 नंबरचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. पहा यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं उजव्या कोपऱ्यामध्ये पाहायचं आहे, इथं साल आहे 26-27, तर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे 25-26, किंवा या अगोदर आपल्याला घरकुल मंजूर झाला असेल तर ते साल सिलेक्ट करा. यानंतर सिलेक्ट मधून आपलं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पहिला ऑप्शन आहे तो सिलेक्ट करा. पहा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. यानंतर पहा ऑल स्टेट आहे, इथून आपल्याला आपलं राज्य महाराष्ट्र टाईप करून घ्यायचं आहे. इथून त्यानंतर आपला जिल्हा इथे टाईप करून घ्यायचा आहे. यानंतर शेवटी आपला तालुका आणि आपलं गाव. आता गाव सिलेक्ट करताना इथे पास सिलेक्ट मधून गाव सिलेक्ट करा आणि सबमिट या पर्यायावरती क्लिक करा. गाव सिलेक्ट केल्यानंतर डायरेक्टली इथं तुम्हाला हाईट दिसत आहे, नाव, फादर्स नेम, इथे रजिस्ट्रेशन नंबर आहे, जॉब कार्ड नंबर आहे, वर्क कोड नंबर आहे. यानंतर पहा नंबर ऑफ डेज, म्हणजे घरकुलसाठी किती दिवस काम करावं लागतं, 90 दिवस. त्यानंतर आपल्याला पैसे मिळतात, म्हणजे एका मजुराला 90 दिवस. तर पहा 90 दिवसाचे किती रुपये मिळतात, इथं 28,080. आता मागील व्हिडिओमध्ये 28,080 कसे मिळतात याबद्दल मी सविस्तर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता आय बटन मध्ये. 28,080 रुपये मिळतात, तर कोणाकोणाला मिळालेले आहेत. उदाहरणार्थ पहा आपल्याला घरकुल मंजूर आहे. घरकुल मंजूर आहे तर आपल्या घरकुल मंजुरातील नाव शोधायचं. इथं आपलं नाव, आणि इथं पहा वेज पेड, म्हणजे मजुरी पेड किती झालेली आहे. उदाहरणार्थ 28,080 आणि 90 दिवस भरलेले आहेत. आता आपल्या घरकुलावरती 28,080 रुपये मिळालेले आहेत, पण आपण किती मजूर दिलेला होता रोजगार हमी योजनेसाठी, तर त्या मजुरांच्या खात्यावरती 28,080 डिवायडेड झालेले आहेत. ते कसे पाहायचं ते सुद्धा सांगणार आहे. पण पहा नेमके घरकुलसाठी आपल्याला किती रुपये मिळालेले आहेत, म्हणजेच आपल्याला नाही आपल्या मजुरांना 28,080 रुपये मिळालेले असतील, तर माझ्या पत्नीचे, मुलांचे, किंवा आणखीन कुणाची नावे तुम्ही मजुरीसाठी दिला असाल तर त्यांच्या खात्यावरती सुद्धा पैसे जमा झालेले आहेत. आता पहा हे 28,080 रुपये जमा झालेले कसे पाहायचे समजले. म्हणजेच घरकुलसाठी रोजगार हमी योजनेतून 28,000 रुपये जे काही मिळतात ते कोणाकोणाला किती किती मिळालेले आहेत, किती दिवस काम केलेले आहे त्यानुसार मिळालेले आहेत. आता काही लाभार्थ्यांना 0 दिसत आहे, म्हणजेच त्यांनी या योजनेसाठी आपला फॉर्म भरलेला नाही. रोजगार हमी योजनेतून घरकुलसाठी 28,080 रुपये मिळतात त्यासाठी. तर ही लिस्ट पहा, ही लिस्ट ओपन करा. इथे डाउनलोड आणि एक्सेल सुद्धा करू शकता, आणि तुमचं नाव कुठे आहे पहा. या ज्या शीट मध्ये आपल्याला आपलं नाव, फादर नेम, जॉब कोड नंबर, वर्क कोड नंबर, किती दिवस मजुरी केलेली आहे, आणि वेजीस पेड, म्हणजेच तुमची रोजगार हमीची किती रक्कम जमा झालेली आहे. तर इथपर्यंत हा व्हिडिओ होता. पहा यानंतर तुम्हाला कमेंट करावं लागेल की पहा 28,080 रुपये कोणाकोणाला मिळालेले आहे, तरच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ त्याबद्दल सविस्तर भेटून जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इथंच की घरकुलसाठी आपल्याला किती रक्कम मिळालेली आहेत, ही रक्कम किती आहे ती तुम्ही तपासून पहा. आता ही रक्कम पाहिल्यानंतर जी 28,080 किंवा जी रक्कम आपल्याला इथे वेजीस मध्ये दिसत आहे म्हणजे मजुरीची, ती आपल्या किती
मजुरांच्या खात्यावरती विभागलेली आहे, कोणाकोणाचं नाव आहे, किती रक्कम त्यांच्या खात्यावरती जमा झालेली आहे हे पाहण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ जरूर पहा. उद्याच पब्लिश करण्यात येईल, पण त्यासाठी कमेंट कमीत कमी 500 आल्या पाहिजेत, तरच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहायला भेटेल. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा.